हाय गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल. आम्ही दोघं आज चाललोय माझ्या गावी. अचानक प्लॅन झालेला आहे. आम्ही उठला सुटला माझ्या गावी चाललो आता. एक वीक जाणार आहे. बघू आता बससाठी आम्ही चांदणीला तर आलोय. बस आमची आहे 4:30ला. आम्ही 4 पर्यंत पोहोचलोय. ब्लॉग बघा, मजा येईल. टिमगेचा ब्लॉग होणार आहे. चलो गाईस, आमच्या बसचा मस्त प्रॉब्लेम झालेला. आम्ही कांदिवलीवरनं जिल्हा रोडपर्यंत सीटरनी आलो आहे, ज्याच्यानी आम्हाला अजिबात आवडत नाही, कारण त्याच्यानी पाठ दुखलेला. तू वरून मस्त प्रॉब्लेम बोलतोय. हा, इकडे पाठ दुखायला लागले बसून बसून. पाठ दुखते. 1 तास फक्त आलो आम्ही आणि आमचे पाठ दुखते. जर विचार करत तिथे जास्त नाही मारत तर आमची पुन्हा वाट लागली असते. आता बघू, वरून अख्खी रात्र काढायचं आता उद्यापर्यंत. काय सांगायचं आहे. आता बघू बस कधी येते. वाट लागली आहे. एकदम डेंजर स्टार्ट झाला आहे. बघू आता. तुम्ही कंटिन्यू करा, ब्लॉग बघत राहा. आम्ही तर कंटाळलो आहे. आम्ही आता येताना या बसने आलो आहे, आणि जो आम्हाला वैताग आला आहे ना या बसला सीटरचा, नाही पाहिजे. प्रश्नाचा सवालच नाही. पाटील बस करून बुक केली आहे. ती बघू आता आता. पाटलांची बस जरा चांगली येते की नाही. तिथं चांगलीच आहे. आम्ही जातो, बघा दाखव. चलो गाईज, आम्ही तिथे टाइमपास करत उभे राहिलो आणि गाडीवर पुढे उभे राहिले. पुढे पाटलांची बस आली ती बघा. गाईज आता बघू. आम्ही धावत धावत चालले. तिथे बस इथे पुढे लावले आणि आम्ही तिथे मागे टाइमपास करत होतो दोघे. आमच्यासोबत जेवढे होते सगळे गायब झाले. अचानक आम्ही बघतो कोणच दिसत नाही. मग तिथं दुसऱ्या बसवाल्याला विचारलं कुठे आहे, मग त्यांनी बोट दाखवलं. भाई बस समोर उभी आहे आणि आम्ही टाइमपास करतो. आम्हाला आश्रमच नाही, लाटलंच नाही. काय करायचं. काहीच आमची बस पाटील. फायनली आम्ही इथे पोचलो. पाटील आला. पाटील 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 बस आली. आता बघतो सीट कशा आहेत. तुम्ही कंटिन्यू करा. आमची सीट हीच आहे. हीच आहे. आम्हा काय 1 मिनटं चढू दे. गाईज बसलो आम्ही दोघं मस्त वेगळी स्लीपर. अजून बॅग असेच ठेवल्या दादा. मला फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की डोक्याच्या वर एसी आहे. आता याचं करायचं तर काय. आणि ही डोक्याच्या वर आहे आणि ही पायाखाली का दिली आहे. पहिलाच आमची बरोबर हाईट लांबी आहे, त्याच्यावर हे बघा इकडे असे टच टच होत्या. मला ते टच झालं होईल आता. बघू, पण हे मला अजून त्या एसीचं काय समजलं नाही. बघू आता. मस्त इकडनं बघा, सीट वगैरे तर भारी आहे. स्लीपर. आता पडदे वगैरे बंद करून झोपून जाऊ. पाठ दुखायला लागले. झोपू आता गप. आता डायरेक्ट रात्री भेटू जेवताना. चलो गाईस, ट्रॅव्हलिंग चालू होऊन आता 2 तास पण नाही झाले. 3-4 वेळेला मुताला जाऊन आला आहे. कुठला टँकर फिट केला काय माहिती. टँकर जाऊ दे, आतमध्ये रवायच्या बाटल्या पडल्या 2 भरलेल्या. गाडी कितींदा मुतायला गेला. एवढा पण मुतता. गाडी चालवून टाईम पण नाही झाला आणि मी खायला बसलो. चालू पण नाही झाली गाडी, अजून इथेच उभ्या. आम्ही जिथे होतो तिथे आणि आम्ही खायला बसलो. आम्हाला भूक लागली आहे ना. हा तर रट्टा मगातपासून काय ना काय खातोय, मुततोय, तरी आता काय पिटारा भरत नाही. रात्री अजून आम्हाला जेवायला तरी नाही. हे बघा, हे काय चुकत नाही. आता रगडणं चालू आहे. तर खायचं आणि प्यायचंच काम धंदे करतोय. आल्यापासून खातोय पितोय. पार्टी करायला आला. सकाळपासून खाला नाही जायला, नुसता खातोय नुसता. त्या भाकरवडा संपवला आणि त्या चकली खाल्ली. हो, आता थंडा पितोय. मी इथं कंटाळलो बसून बसून. हा नुसता खायचीच कामं करतोय. आता हे चालू आहे थंडा. तू पी, तुला पोट भरायचं आहे. वैताग आणलाय भाई. नुसता खाया प्यायची कामं. काही 11 वाजले त्यांनी आम्ही आत्ताच जेवायला थांबलो. जाम भूक लागली आहे. आम्ही दोघं झोपलेलो नंतर टाईमपास करून झोपलो आणि आता उठलो. आता जाम भूक लागली आहे. याला पण भूक लागली आणि झोपलेला मस्त. आता काहीतरी खाऊ. पनीरची भाजी आणि रोटी वगैरे मागवली आहे. खाऊ आणि मग भेटू. जेवण आलं आहे. जाम भूक लागली आहे. आता पनीर आलं आहे, रोटी आली आहे आणि अजून काहीतरी बहुतेक राईस वगैरे मागवतं. बघा. चलो काहीच आता जेवण वगैरे झालं. मस्त पोटभर जेवलो आहे.
राईस वगैरे खाल्ला, जाम ओव्हरलोड झालं आणि आता आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम घेतल्यावरून बघू आता गप झोपणार आणि उद्या सकाळी भेटू. आणि हा आपण टाईट झालं पुन्हा खाऊन पोट वगैरे. आता जरा बरं वाटलं, जेवण जरा मस्त पोटाला शांती भेटली. आणि लेट झालं वरून बस बाहेर निघालेलं आणि मी जेवत होतो आम्ही दोघं. बस मला थांबला म्हणून नशीब. आधी आम्ही पनीर वगैरे घेतलं, मग त्याच्यानंतर राईस घेतला, जिरा राईस. तो आम्हाला गेला नाही, आम्ही कसं ठोसलाय निसता हर्षलने तोंडात ठोसलाय, बस जात नव्हतं त्याला. जबरदस्ती आम्ही खाल्लाय संपायचा म्हणून. आणि संपवला आणि आता निघालोय. चलो जाणार आहे जे बोलते एवढं खातो काय बोलणार. मगाशी पुतायला गेला, आता उद्या परत पुतायला झालं. 10 वेळा मुतायला जातो. टाकी कुठली बसवल्या काय माहिती. रात्री 3 वाजले, मी झोपलोय. नालायक मोबाईल बघते, स्वतः पण झोपतलो आहे, मला झोपायला देत आहे. 3 वाजता कोण रील बघते मला सांगा. या नालायकाला काय देत झोपत पण नाही ना, मला पण झोपायला नाही देत आहे. दुःखा चला पिल्ला एकीचा काय आवाज तुमच्याबरोबर काय तमाशा करा नाही मी तुमच्यासमोर. राहू दे, पडदा मागे घ्या म्हणाल. पडदा आता काय सांगायचं सांगा बघू. मग तुम्हाला सगळं प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह करायला पाहिजे. घरावर आत्ता उठलाय. खालती बसलो, कंटाळायला लागला. मस्त पुढे येऊन बसलोय. दादा जरा पण नाही बस मध्ये हो पॅन्ट घालतोय. आय एम डन. गाईज आम्ही उतरलो आता चंदगडला. आता खाल्लं, वडापाव खाल्ला आम्ही. लेट झालेलं एवढं सकाळी का उघडणार तर नाही. दुसरं मिसळ खायची होती, बंद आहे. ह्याला प्रेशर आलाय. 24/7 तेच काम आहे याला. आता बस स्टँडला चाललो आहे, मग तिकडनं बस पकडून जाणार गावी. आता किती अर्धा 1 तास लागणार मॅक्स टू मॅक्स. मग पोचू घरी आणि परत झोपू. पहिला गडाच्या खाली पोहोचून नंतर परत शेळ्या सोडून वरती जावाचे. काय नाही, मजा आहे. तुम्ही कंटिन्यू करावं. गाईज आम्ही पोचलो. आम्हाला आता इथे जायचं. तुम्हाला किल्ला किल्ला हा किल्ला मी इथे राहतो. तर इथे आम्ही वर जाऊ, सीडी वगैरे चढताना तुम्हाला दाखवू. चलो गाईज हॅलो. पायऱ्या चढतोय 360 पायऱ्या. आता वरती जाताना हलवणार आहेत बाबा. मजबूत 360 स्टेप्स आहेत, ते चढायचे आहेत. आणि चढून जायचं, ऑप्शन नाही. तोपा बघा, तोपा बघा, महाराजांची तोपा बघा.